बऱ्याचदा काय होतं, संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आणि ते सुद्धा साधं सोपं झटपट काय होईल असा विचार डोक्यामध्ये येतो. आज मी केलेला आहे मटकी पुलाव एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. या मटकी पुलावासोबत जर का कोशिंबीर असेल मग तर काय विचारायलाच नको. एकदम भन्नाट असा हा बेत तयार होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पण त्याआधी जर का तुम्ही आपल्या अजून नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की हा मटकी पुलाव कसा करायचा आहे ते. वेळ वाया न घालवता आता आपण साहित्य बघूया याला लागणारं. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी आलं आणि लसूण हे ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही याची पेस्ट सुद्धा वापरू शकता, जी मार्केटमध्ये रेडीमेड मिळते. त्यानंतर इथे मी 2 मध्यम साईजचे कांदे स्लाइसेस करून घेतलेले आहेत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामधून चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि एक मध्यम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा स्लाइस करून घेतलेला आहे. इथे मी अर्ध्या तासासाठी हे तांदूळ भिजत ठेवलेले होते. मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो तांदूळ घेऊ शकता. रेशनच्या तांदळाचा सुद्धा खूप छान असा पुलाव होतो. याच्या रेसिपीज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. ते खडे मसाले तेलामध्ये घालून घ्यायचे. तेल छान गरम करायचं. खडे मसाले घालून झाले की मग काय करायचं आहे, 2 तमालपत्र घालायचे आहे त्याच्यामध्ये. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं सुद्धा चांगलं फुललं की मग काय करायचं आहे, एक अर्ध्या मिनिटांसाठी फक्त हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे स्लाइस केलेली. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर काय करायचंय ते सुद्धा आपल्याला एक अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं. स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल रंगाचा होईपर्यंत. कांदा चांगला परतून झाला की मग काय करायचं, हा कांदा आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे. मध्ये जे तेल येणार आहे त्या तेलामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, जेणेकरून तेलामध्ये छान अशी परतली जाईल. आलं लसणाची पेस्ट घालून झालं की मग व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि तेलामध्ये 1 मिनिटांसाठी आलं लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आलं लसणाची पेस्ट परतून झाली की मग हा सगळा कांदा एकजीव करायचा आहे आणि एक 5 मिनिटांसाठी पुन्हा एकदा हा कांदा व्यवस्थित आपल्याला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही जितका कांदा जास्त लाल कराल तितका छान असा पुलाव हा तयार होतो. कांदा चांगला लाल झाला की मग काय करायचं आहे, याच्यामध्ये स्लाइस केलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातलं की मग याच्यामध्ये मीठ हे घालायचंच आहे आपल्याला. मीठ घातलं की मग टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो, पटकन शिजला जातो. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनिटांसाठी हे झाकण तसंच ठेवायचं. 2 मिनिटांमध्ये एकदम छान असा स्मूथ असे हे टोमॅटोचे काप होतात. त्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. यामध्ये मी हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. बिर्याणी मसाला तुम्ही नक्की घाला, याने खूप छान पुलाव होतो. व्यवस्थित हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले छान असे परतून झाले की मग याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे. ही मटकी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली होती. मोड आलेली मटकी घालून घ्यायची, सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ही मटकी आपल्याला एक 5 मिनिटांसाठी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. त्याचा थोडासा जो उग्र वास असतो तो कमी होतो याने. मटकी छान परतून झाली की मग काय करायचं, हे भिजवलेला तांदूळ घालायचा आणि हा तांदूळ सुद्धा एक अर्ध्या मिनिटांसाठी फक्त आपल्याला या सगळ्या साहित्याबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित तांदूळ सुद्धा परतून झाला की मग काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये मी साधारण एक 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता तुमच्या तांदळाला कितपत पाणी कमी जास्त हवं आहे या अंदाजाने तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ बेताने घालायचं, कारण आपण टोमॅटो शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याच्या आपल्याला एक साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कोशिंबीर तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे कोशिंबीर तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत कट करून, त्या घालायच्या. भाज्यांमध्ये मी इथे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गाजर घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. कोशिंबीर रेडी आहे तोपर्यंत इकडे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सळसळीत असा हा भात तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो. बिर्याणी सोबत जशी आपण कोशिंबीर खातो तशी तुम्ही या पुलावासोबत सुद्धा एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत, झणझणीत आणि नवनवीन रेसिपीज सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. घरचं खा, हेल्दी राहा. बाय बाय.